दिनांक 4/1/2025 रोजी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून एका नवजात बाळाच्या अपहरणाचा गुन्हा घडला होता। फिर्यादी अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान यांनी या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने तातडीने तपास सुरू केला। गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले। संशयित महिलेचे वर्णन मिळाल्यानंतर तपास वाढवला गेला। सोशल मीडियाच्या मदतीने फुटेज प्रसारित करण्यात आले। संशयित महिला धुळे परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले। पंचवटी परिसरातील एका व्यक्तीने महिलेच्या हालचालीबाबत माहिती दिली। गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने महिला ग्रीन सिटी परिसरात सापडली। महिलेच्या ताब्यातून 5 दिवसाचे भुकेलेले बाळ सुखरूप सोडवण्यात आले। त्यास नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आईकडे सुपूर्द करण्यात आले। महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून तिला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पडली। या कामगिरीबद्दल गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करण्यात आले। वृत्तसंकलन विभाग रफिक सय्यद। काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसूती झालेल्या महिलेचे बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली। त्यावरून 29 तारखेला प्रसूती झालेल्या महिलेचे बाळ गेल्या 2 दिवसापासून एक अनोळखी महिला या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय, परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली। त्यावरून सकळवाडा पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचे प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट 1 त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले। त्या ठिकाणी जाऊन जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कड साहेब यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते। निफाडला टीम गेली। त्यावरून त्या महिलेचं वर्णन त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली। तपास चालू असतानाच सीसीटीव्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये। दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे, तिथे टीम पाठवण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट 1 चे मधुकर कड साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट 1 चे कड साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली। तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली। त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला। त्या ठिकाणी ते बाळ मिळून आले। रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर प्रकरणी युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कड साहेब, त्यांचे API तोडकर साहेब, श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत ऍक्च्युअली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेलं आहे। सपना मराठे म्हणून सदर महिलेचं नाव आहे। तिला बाळ होत नव्हतं म्हणून तिने हे पाऊल उचललं। रेकी वगैरे केली होती का ह्या महिलेने बाळ घेऊन जाताना?
ती 2 दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी 2 महिला म्हणजे या फिर्यादी व्यतिरिक्त अजून एक दुसरी महिला तिथे प्रसूती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती 2 दिवसापासून सानिध्यात होती. तर महिलेचं डिस्चार्ज झाल्यानंतर ही घटना घडली असं जिल्हा रुग्णालयानं काल स्पष्ट केलं. तर त्याचं प्रकरण काय, जिल्हा रुग्णालयातून ते बाळ गेलं होतं की डिस्चार्ज झाल्यानंतर बाहेर होते बाळ गेलं होतं? डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून त्याला घेतलं होतं. तर सिव्हिलमध्ये सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात, पण सिव्हिलमध्ये काही प्रकार बाहेर काढला म्हणजे काय नक्की नाही तर सुरक्षा म्हणजे ऍक्च्युली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात म्हणून ते प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही. त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे. त्यामुळे 2 दिवसापासून ती त्यांच्याशी संवाद साधत होती, त्याच ठिकाणी राहत होती, बाळाला सांभाळत होती. त्यामुळे त्या फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही. अगदी बरोबर. 2 दिवसापासून ट्रेकी चालू होती, तिला हे करायचंच होतं आणि त्यातून तिने हे कृत्य केलेलं आहे. महिला उच्च शिक्षित असल्याचं म्हटलं, नेमकं काय द्यामध्ये सदर महिला धुळे ते मेडिकल मध्ये काम करते. तिचं काहीतरी MBA पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शन झाल्याबाबतची माहिती मिळत आहे. तिचे पती ITI झालेले आहेत आणि कुठे काम करतात. याबाबतची कल्पना तिच्या मिस्टरांना होती का? नाही, तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही. नाही, सोबतही नव्हते. सध्या परिस्थिती दोघं एकत्र राहतात. हो, एकत्र राहतात. आणि ज्यावेळी या मुलीने बाळ घेतलं ती नेमकी कुठे गेली होती आणि ह्या नेमकी कसं झालं? बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये निमाणी इथे सूर्य हॉस्पिटल येथे गेली होती. रिक्षा केली तर रिक्षावाल्याला 80 रुपयेही दिले आणि त्यानंतर मग ती पाथरवट लेन ही पंचवटीच्या हद्दीतील इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कुणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती. तिथून मग तिने भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली. घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होते की मी प्रेग्नंट आहे 9 महिन्यापासून आणि 2 दिवसापूर्वीच बाळंतीण झाली असंही तिने वडिलांना फोनद्वारे काहीतरी सांगितलं होतं. तिच्या घरातले सांगतात, नवरा पण तेच सांगतो आहे आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. सर, या महिलेच्या सासरकडनं कुणा काही तिला त्रास होता म्हणून तिने असं पाऊल? नाही, अजिबात नाही, तसं काही प्रकार नाहीये. उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो. काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला 9:30-10 वाजता रात्री. हिने एक बाळ आणलेलं आहे. त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत. तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे. त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते आणि आमच्या धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढं आम्हाला क्लिअर कट. आणि श्रवण साहेबांनी पात्रवट दिल्यानंतर आमची टीम पोहोचलेली होती. ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे का? काहीतरी मेडिकल हिस्ट्री? मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये. ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एका जागी ती थोडी रागीट स्वभावाची आहे एवढंच सांगतात, बाकी काही सांगत नाही. असं बालकाचे अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली ती. सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार अवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिली. भेट दिल्यानंतर सदर महिलेने ते बाळ कोणत्या मार्गाने नेलं असेल याबाबतची पहिली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या आउटर गेटने जाते. तर मग त्या आउटर गेटने जाल्यानंतर ती एक माहिती काढली. त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाशी बोलते. मग ती एक 13 ते 14 वर्षाच्या मुलीसोबत ती बोलत असल्याची ती माहिती प्राप्त झाली.
तर त्या महिलेला 13 ते 14 वर्षाच्या मुलीला शोधण्याचा आम्ही पहिले प्रयत्न केला. मग प्रयत्न केल्यानंतर ती असं निष्पन्न झालं की ती निफाडमध्ये एक गाव आहे, त्या गावाला ती तिथं राहते. त्यामुळे आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांना कळून सरांच्या आदेशानुसार तात्काळ निफाड येथे गेलो. निफाड येथे जाऊन त्या मुलीला समजावून तिच्याकडनं सगळी माहिती पहिले हस्तगत करून घेतली. त्यावेळेस आम्हाला असं निष्पन्न झालं की सदर महिलेचं नाव हे सपना आहे आणि तिचं वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे आणि ती रंगाने गोरी आहे आणि तिने अंगामध्ये मरून रंगाची सलवार कमीज घातलेली आहे आणि ती प्रॉपर धुळ्याची राहणारी अशी प्रथम आम्हाला माहिती मिळाली. ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या जोरावर आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊन त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. असं आहे. सदरची घटना घडल्यानंतर आम्हाला आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सरांनी सांगितलं का 5 महिन्याचं. त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की त्या महिलेला मी निमाणीमध्ये नेऊन सोडलेले. तर आम्ही निमाणीमध्ये तिथे जाऊन आम्ही तपास केला तर तिथे लाईट गेल्यामुळे आम्हाला काही जास्त सीसीटीव्ही फुटेज तिथे दिसले नाही, परंतु ती महिला तिथे उतरल्याची आम्हाला तिथे आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथे आम्हाला समजलं. त्याच्यानंतर तोडकर सरांना माहिती भेटली होती का ती महिला धुळ्याची आणि ती कुठे कुठे जाऊ शकते वगैरे. नंतर कोणी आमचे कड सर यांना माहिती भेटली की ती दिंडोरी येथे वगैरे आहे म्हणून. नंतर मग आमच्या एक टीम तिथे जाऊन त्या महिलेला ताब्यात घेतलेले. त्या महिलेला ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेतलं त्यावेळेस तिने काही विरोध केला होता का? नाही, तिने विरोध केला